मॉर्निंग मित्रांनो, आपण चालू आहेत केपी वॉटरफॉलला आणि आम्ही थांबलो आहेत ठाकूरवाडी कॅबिनच्या इथे। डेक्कन एक्सप्रेस पकडलेली आणि आता आलो आम्ही ठाकूरवाडीच्या इथे पोचलो। थोडासा नाश्ता चालला आहे, कर्जतवरून घेतलेले वडापाव। हां, कर्जतवरून वडापाव घेतलेले आहेत आणि त्याचा आता नाश्ता करतो थोडा। नंतर आम्ही आपला केपी वॉटरफॉलचा ट्रेक चालू करणार आहे। नागनाथ पहिला तर नागनाथ गुफा करणार आहे, नंतर मग केपी वॉटरफॉल जाणार आहे। तुम्ही बघू शकता ट्रेकवरती आता आम्ही आणि अशा सिग्नलवाल्या ह्याच्यात आहेत आता नागनाथ गुफाला चाललो आहे आपण। आणि पहिल्याच जाताना आपल्याला हा असा डोंगरातला तुम्ही बघू शकता गुफा दिसते, ही बघा। ओहो, हे तिथे कोणतरी आहे। तर अशा प्रकारे आम्ही या बोगद्यात आता चालायला चालू केलं आहे। तुम्ही बघू शकता हा सर्व्हिस बोगदा आहे, जुन्या वेळी बनवून ठेवलेला आणि आमची पब्लिक येते दिसत नाही आहे, चेहऱ्यावरती काळोख पडलाय। असेल 100 मीटरचा असेल बोगदा, 50-100 मीटरचा सर्व्हिस बोगदा। फर्स्ट टाईममध्ये असा कुठल्या तरी बोगद्यातून मी चालतोय, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता धबधबे, पाऊस खूप जोरात भेटलाय आम्हाला। चला या, बघू शकता आपण नागनाथ स्टॉप जवळ आलेलो आहे। या नागनाथ स्टॉप जवळ ना समोर 1 किलोमीटरवरती नागनाथ गुफा आहेत आणि आपल्याला तिथंच जायचं आहे। जरा पाऊस आला आहे, ते ट्रॅकवरती गाडी थांबले, त्यामुळे आपण इथं जरा वेळ विश्रांती घेतो आहे नागनाथ स्टॉपच्या इथे। आणि हे आमचे किल्ला आहे। बघू शकता गाडी आलेली, त्यामुळे इथे थांबलो आम्ही जरा। नागनाथच्या इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता, पावसाळ्यातील हे व्ह्यू काय भारी आहे। डोंगर बघा, हे आमचे ग्रुप मेंबर चाललेत आम्ही सगळे नागनाथ गुफा। ओके, हात थोडासा, हां गुड गुड, ओके डन। नागनाथ जवळ एका गावात आलो आहे, तिथून आम्ही सिक्रेट वॉटरफॉलला जाणार आहे, समोरच्या डोंगरांमध्ये। बघू शकता थोडा आम्ही ॲडव्हेंचर करायला आलेलो, पण तो फेल झाला, कारण आम्ही चाललेलो एक सिक्रेट वॉटरफॉल बघायला, पण तो काय आम्हाला भेटला नाही रस्ता, त्यामुळे आम्ही परत चाललो आहे। आणि काय रे, ओके ओके, हां असं दिसत पाणी। हां, मित्र पडलेला आहे आणि ते मी थोडंसं कॅप्चर केलेलं आहे। आता आम्ही चाललोय परत ट्रॅकवरती, कारण तिथूनच आम्हाला पुढचं एकनाथ रे, हे कुठल्या गुफा रे, हे कुठल्या गुफा? नवनाथ। हां हां,
तुम्ही बघतात बोगदा आलेला आहे. आता अजून 2 बोगदे असे पार करायचे आहेत आम्हाला ना. आपण आता बाहेर आलो आहेत आणि सरळ राईट मारून आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. आणि तुम्हाला दिसतंय नागनाथसाठी लिहिलेलं आहे तिथे. मित्र थांबला आहे. नागनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग. तर आपण आता चालू आहेत नागनाथ मंदिर, नागनाथ गुफा. तर हा प्रकारे आपण जाणार आहे या मार्गाने नागनाथ. तर आम्ही आता नागनाथ मंदिराकडे चाललो आहोत 4 जण. थोड्याच अंतरावरती आहे थोडंसं असं मंदिर. तुम्ही बघू शकता वरती धुकं धुकं धुकं, पावसामुळे आलेलं हे धुकं. आणि आम्हाला होत आहे गरम. आम्ही घातले आहेत रेनकोट. आता आम्ही ते काढून वरती चढणार आहे. नागनाथ गुफेसाठी जंगल ट्रेक आहे छोटासा. आणि बाहेर सिनरी मागे भरपूर मस्त आहे. डोंगरांवरती दाखवतो थोड्या वेळात. तोपर्यंत माझ्यावर राहा. पण मजा आहे. दाखवतो चला पुढे सीन दाखवतो. बघा वरती तिथं कोपऱ्यामध्ये नागनाथ गुफा आहे. त्या दिसलं त्या तिथे जायचं आपल्याला. हा सीन बघा. हो हो बघा धुक्याने आच्छादलेले हे डोंगर, त्यातून वाहणारे हे धबधबे. हो नागनाथला जाताना एक छोटीशी गुफा लागते आणि वरती दिसते तुम्हाला नागनाथ मंदिर. आपल्याला तिथं जायचं आहे. चला कोरीव पायऱ्या आहेत. दिसतात तुम्हाला पातळीत कोरलेल्या पायऱ्या. हो 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 तुम्ही बघू शकता व्ह्यू बघू शकता. वाव थोडा पाऊस आहे त्याच्यामुळे थोडा डार्क येते पण व्ह्यू अति उत्तम आहे. सही आहे. चला चला बघू शकता ट्रेन जाते. आता आपण फायनल स्टेप्सवरती आलो आहेत नागनाथ गुफेच्या. बघू शकता रेलिंग दिसते तुम्हाला. आणि आपण आलो आहेत पोचत होतो. पोचतोय जरा वेळात. आणि ही छोटीशी गुफा आहे आणि पुढे आहेत थोड्या गुफा.
आता आपण आहोत नागनाथ गुफेच्या हा आम्ही सगळे आलो आहोत नागनाथ गुफेमध्ये. नाही हात टाक ना. नॉर्मल आहे नाही चालत येतो तू ट्रॅक मधनं. आता आपण पोहोचलो हा चलो थांबा. गुड चला चल 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 समोर बघ. केपी वॉटरफॉलला आता आमचा लंच टाईम चालू आहे. केपी आता आमचं सगळं फोटो शूट सगळं झालेलं आहे. आणि सगळ्यांनी आपला न्याहारीचा डबा खोललेला आहे आणि बघत आहेत त्या अशा नजाऱ्याचा आणि आस्वाद घेत मस्तपैकी आमचा लंच करतो आहे.
आता आम्ही KP वॉटरफॉल जवळ येऊन दत्त मंदिराजवळ आलेलो आहे. हा बघताय तुम्ही दत्त मंदिराचा परिसर आहे. इथून आपल्याला जवळच पडेल खोपोली. आता आपण आलो आहेत वीरेश्वर मंदिर खोपोली, जे 1758 मध्ये स्थापन केलेले जुनं बांधकाम आहे.